एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज दोन दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हिताच्या मध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही, आणि ज्याचा उल्लेख सुफी यांनी केला. ज्यावेळेला पहलगामला काय घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या मागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले. त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्यावर हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू, इथं राजकारण आणणार नाही. आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं. आज गांधी यांना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा. सवन देशाचं चित्र बघितलं. आज नकाशा तुम्ही देशाचा नजरेसमोर ठेवा. काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, तुम्ही पुढे गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे, पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे, खाली गेलात तर श्रीलंका आहे. सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे. एक काळ असा होता, जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत, चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत. बांगलादेश त्याच्या निर्मितीसाठी या देशाने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेशचे, प्रधानमंत्री नाही पण पद वेगळे पण अधिकार त्यांच्या हातात आहे. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध.